नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उद्यापासून रोजे स्टार्ट होत आहे. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की आपण सहरीमध्ये काय काय खाल्लं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे जेणेकरून रोजेमध्ये आपल्याला दिवसभर त्रास होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रोटीनमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो की बॉइल्ड एग्स किंवा पनीर किंवा दही किंवा मिनिमल तेल घातलेलं म्हणजे कमीत कमी तेल वापरून केलेलं ऑमलेट, बॉइल्ड चिकन, हे सगळं आपण प्रोटीनमध्ये घेऊ शकतो. प्रोटीन सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे की प्रोटीनमुळे जास्त वेळ पोट आपलं भरलेलं राहतं, त्यामुळं आपल्याला लवकर भूक लागत नाही. रोजेमध्ये जो पोट साफ न होणे हा जो प्रॉब्लेम आहे तो फायबर्स इन्क्लूड केल्यामुळं कमी होऊ शकतो. ठीक आहे, फायबरमध्ये आपण समावेश करू शकतो गाजर, काकडी, दुधी भोपळा, चिया सीड्स हे आपण जरूर घेऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड जे कार्बोहायड्रेट आहे जसं की मैदा हे आपण स्ट्रिक्टली अवॉइड केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो बाजरीची भाकरी घेऊ शकतो, ज्वारीची भाकरी घेऊ शकतो, चपाती घेऊ शकतो. त्याच्यानंतर मिनिमल फॅटसुद्धा आपण इन्क्लूड करू शकतो, जसं की एक चमचा तूप आहे किंवा एक चमचा पीनट बटर आहे किंवा भिजवलेले बदाम आहेत, हे सगळं आपण घेऊ शकतो. तर अवॉइड काय काय केलं पाहिजे ते म्हणजे अल्ट्रा प्रोसेस फूड जे आहेत ते सगळे आपण अवॉइड केले पाहिजे. जे स्नॅक्स आहेत, फ्राईड फूड आहेत, जे तळलेले पदार्थ आहेत, जे बेकरी प्रोडक्ट आहेत ते आपण स्ट्रिक्टली अवॉइड केलं पाहिजे. एक्सेसिव्ह सॉल्टी किंवा एक्सेसिव्ह शुगर असलेली गोष्टी. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सेसिव्ह टी, कॉफी आपण जरूर अवॉइड केले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला लवकर डिहायड्रेट होतं आणि लवकर आपल्याला तहान लागू शकते, आपल्या शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी एक्सेसिव्हली अवॉइड केल्या पाहिजेत. आपण इन्स्टंट फूड आणि अल्ट्रा प्रोसेस फूड स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजे जेणेकरून आपण रोजे व्यवस्थित कंप्लीट करू शकतो. हेल्दी डाएट फॉलो करा आणि हेल्दी राहा. हॅपी रमजान.